तेव्हा नीतिमत्ता या सगळ्या गोष्टी लोकांनीच पाळल्या पाहिजेत. बाळासाहेब पुन्हा एकदा म्हणजे लोकांनी पाळले तर मग निवडून येणारे सदस्य पाळले, नाही अगदी ढोबळ मानाने सांगायचं झालं तर आपलं संविधान लोकशाही देतं, सर्वांना मताचा अधिकार देतं, त्याद्वारे येणारी शासन व्यवस्था आपल्याला मिळते. ही प्रामुख्याने बहुमताच्या आधारावर तयार झालेली शासन व्यवस्था आहे. ज्याला विशिष्ट प्रकारची मतं मिळतात, तो पार्टी, ती व्यक्ती, त्यांचं बहुमत असलेला पक्ष किंवा आघाड्या, त्यांचं शासन, त्यांचे नवे नियम येतात. माझा आपल्याला प्रश्न आहे, मतदान प्रामुख्याने बहुसंख्याक पातळीला जाऊ पाहतं आणि त्याच्यामुळे मार्जिनलाइज कम्युनिटी असतील नाहीतर प्रदेश असतील यांच्या बाबतीत थोडासा वेगळा विषय होतो का? आणि त्यामुळे बहुमताची सहमतीच्या लोकशाहीऐवजी बहुसंख्याक लोकशाहीकडे आपण जर का जात असू तर संविधान निर्मात्यांचा हेतू सफल होतोय का आजच्या वार्तात? आपण दोन गोष्टी मिस केल्यात. एक म्हणजे देश उभारणी हा आपण मिस केलेला आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये समता प्रस्थापित करणं हे आपण असताना मिस केलेलं आहे. आणि देश उभारणी ज्यावेळेस करताना आपण म्हणतो त्यावेळेस सब नॅशनॅलिटीज ज्या आहेत या 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 बाजूला सरल्या पाहिजे, त्या सप्रेस झाल्या. मी सप्रेस नाही म्हणणार आहे, त्या सर इंडियन नॅशनॅलिटीमध्ये त्या सबमर्ज झाल्या पाहिजेत. याच्यासाठी आपल्याला कार्यक्रम नाही. मी आपल्याला सर बाबासाहेबांचा सर अलाहाबादच्या सर एका भाषणाकडे लक्ष वेधणार आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की संविधान बंधुत्व देतं, स्वातंत्र्य देतं, समता देतं आणि लोकशाही देते. परंतु प्रचलित समाजव्यवस्था जी आहे आणि वैदिक परंपरा जी आहे किंवा ज्याला सर त्यांनी ब्रॅह्मिनिझम असं म्हटलं होतं, ती ब्रॅह्मिनिझम व्यवस्था जी आहे ती व्यक्ती स्वातंत्र्य नाकारतं, ते बंधुत्व नाकारतं आणि ते आपण बघू त्याच्याबरोबर की ते लोकशाही नाकारते. आणि त्याचा असणारं प्रतीक आपण एक बघतो की आता असणारी संविधान बदललं पाहिजे म्हणून काही राजकीय संघटना पक्षांच्या भूमिका आहेत. आणि ह्या दोन मार्गाला त्यांनी असणारं म्हटलं होतं की एक मार्ग हा दक्षिणेकडे जातो आणि एक मार्ग उत्तरेकडे जातो आहे. तुम्ही जोपर्यंत ताणू शकता तोपर्यंत ही परिस्थिती तुम्ही ताणू शकता, पण ज्या दिवशी ताणू शकणार नाही त्या दिवशी ते म्हटले शरीराचे शकल व्हायला सुरुवात होते. माझं खरं म्हणणं असं आहे की तुम्ही त्याच्या उंबरठ्यावरती आहात काही की नाही याचा असणारं चर्चा होणं अधिक महत्त्वाचं असे मानतो आहे.